नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी साखर सुतारवाडीतील ग्रामस्थांचा आत्मदहनाचा इशारा। आपली माती आपली माणसं संघटनेचा इशारा। 22 जुलै 2021 रोजी आलेल्या महाप्रलयात संपूर्ण कोकण हादरले होते। महाड तालुक्यातील तळीये तसेच पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी, केवनाळे या गावांमध्ये डोंगरकड्यांचे मोठ्या प्रमाणात दरड कोसळून अनेकाचे जीव गेले। घरं उद्ध्वस्त झाली आणि गावं नष्ट झाली। या दुर्घटनेला 4 वर्ष पूर्ण झाली, पण साखर सुतारवाडी आणि केवनाळेतील पीडित नागरिक अजूनही पक्क्या घरांपासून वंचित आहेत। सरकारने तळीये गावाला नव्याने घरे बांधून दिली, परंतु साखर सुतारवाडीतील 44 घरांचे पुनर्वसन अजूनही अधांतरी आहे। शाळा, अंगणवाडी, डांबरी रस्ते, पण घरं नाहीत। ग्रामस्थांचे म्हणणे आहे की सरकारने त्यांच्या मूळ वसाहतीत शाळा, अंगणवाडी आणि डांबरी रस्ते बांधले, पण घरच नाही, तर या नागरी सुविधा कशासाठी? अजूनही अनेक कुटुंब कापडे व पोलादपूर परिसरात भाड्याने राहतात। आश्वासनं अनेक, कृती नाहीच। शासनाने अनेक दौरे झाले, परंतु प्रस्ताव मंजूर झाले, निधी जाहीर झाला, पण अजूनही त्यातून योग्य ती घरे उभी राहिलेली नाहीत। मंजूर निधी अपुरा आहे, त्या पैशात परिपूर्ण घरे उभी करणेही शक्य नाही, असा आरोप ग्रामस्थ करत आहेत। 15 ऑगस्टला आत्मदहनाचा इशारा। या अन्यायकारक परिस्थितीला कंटाळून ग्रामस्थांनी येत्या 15 ऑगस्ट रोजी शासनाने बांधून दिलेल्या इमारतीसमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे। त्यांच्या व्यथा आणि मागण्या आपली माती आपली माणसं संस्थेच्या माध्यमातून सरकारपुढे मांडण्यात आल्या आहेत। संस्थापक श्री राज पार्टे, अध्यक्ष निलेश कोळसकर, ग्रामीण कमिटीचे अध्यक्ष हरिभाऊ पवार पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे। 100% न्याय मिळवून देणार। आपली माती आपली माणसं संस्थेच्या वतीने ग्रामस्थांना 100% न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले। शासनाला खडखडून जाग येईल असा तीव्र इशारा देण्यात आला। राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या आत्मदहनाचा सरकारला जबाबदार धरले जाईल, अशी स्पष्ट भूमिका सुतारवाडी ग्रामस्थ आणि संस्था यांनी घेतली आहे। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर।